भारी आपल्याला म्हणजे आपल्या जीवनातल्या मूल्यांमध्ये कुठलं मूल्य नाहीये असं नाहीये बरं का. तुम्ही म्हणाल आम्ही तुम्हाला लई शहाणपण शिकवायला लागलोय, अजिबात नाही. आपण ना विस्मरण होतं, काही गोष्टी लक्षात येत नाहीत आणि आपण जेव्हा ऐकतो ना तेव्हा आपण ते काय करायला लागतो की उजळणी होते. मुलं एकदा अभ्यास करतात ना, पण आपण त्यांना सारखं सारखं वाच म्हणतो की नाही, तर मग आपल्याला हे फक्त लक्षात आणून द्यायचं काम अर्चिता करते. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करणार होता पण अर्चिता मॅडम साठी. कंटिन्यू. सुमित सर ऑन म्यूट टाका. येस सर. अर्चिता मॅडम योग शिक्षिका आहेत, शिक्षिका आहेत, एक वक्ती आहे खूप भारी, म्हणजे व्याख्यानं तरी इतकी देत असते, सोशल काम खूप चांगलं करते. कंटिन्यू. अनम्यूट कर अर्चिता. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मस्तपैकी होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांचं छानपैकी आपण आता एक्सपिरियन्स ऐकला, अनुभव ऐकला आणि ह्या अनुभवातून आपल्याला कळतं की कितीही चॅलेंज मोठा असेल, कितीही अडचणी मोठ्या असतील, कितीही प्रॉब्लेम मोठा असेल, तर त्याला योग्य असं मार्गदर्शन मिळालं तर आपण नक्कीच त्यातून बाहेर पडत असतो. आणि त्यातलाच महत्वाचा भाग असतो तो म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असलेले सणांचं महत्व. सणांचं महत्व खूप आहे. सण हे फक्त घरामध्ये गोडधोड करून खाण्यापिण्यासाठी नसतात, तर सण हे आपुलकीचे, प्रेमाचे, विश्वासाचं नातं निर्माण करण्यासाठी सण खूप महत्वाचे असतात. कारण या सणातूनच आपल्यामध्ये सकारात्मकता येत असते, जीवन जगण्यासाठी एक नवीन उमेद आपल्याला जागृत होत असते आणि कितीही संकटे आली असतील, अडचणी असतील, कितीही संघर्ष असेल तरी तो संघर्ष आपण पाठीमागे टाकून पुढे जाण्याचा मार्ग काढत असतो. आणि त्यातलाच महत्वाचा सण जो आहे तो आपल्या संस्कृतीमध्ये तो म्हणजे होळीचा सण. होळीच्या सणाचं महत्व हे वेगवेगळ्या प्रकारे आहे. आपल्याला माहित आहे की फक्त वाईट दृश्य कृत्य करणाऱ्या गोष्टींचा नाश करून चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणं हे तरच आहे, हे पौराणिक महत्व आहे. त्याचबरोबर या पौराणिक महत्वाबरोबरच काही सामाजिक महत्व आहे, शास्त्रीय महत्व आहे. त्याचबरोबर आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळं कृषी शेतीशी संबंधित सुद्धा हा देश हा सण आहे. तर फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणारा या होळीचं महत्व वेगवेगळ्या प्रकारे आहे. त्यातला पहिली पौराणिक जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की हिरण्यकश्यप हा राक्षसांचा राक्षसी वृत्तीचा राजा होता आणि त्याला प्रल्हाद नावाचा पुत्र होता. हिरण्यकश्यपचं एकच होतं की प्रल्हादाने देवाची भक्ती सोडून त्याचं नामस्मरण सोडून त्याला महत्व दिलं पाहिजे, पित्याला महत्व दिलं पाहिजे आणि त्याने जे नामस्मरण आहे विष्णूचं नामस्मरण ते थांबवलं पाहिजे. एक पिता असून सुद्धा जेव्हा प्रल्हाद हा इतरांना मानत असतो, इतरांना महत्व देत असतो, भक्ती देत असतो, करत असतो, हे पाहून सुद्धा हिरण्यकश्यपने त्याला मारण्यासाठी बरेचसे प्रयत्न केलेले होते. त्याचा कसा वध होईल यासाठी बरेचसे प्रयत्न केलेले होते. मग विषप्रयोग करणे, उंचावरून कडेवरून ढकलून देणे, हे सगळे प्रयत्न केलेले होते. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे हिरण्यकश्यपची जी बहीण होती होलिका, तिला एक वरदान ब्रह्माकडून मिळालेलं होतं की अग्नी तिला जळू कधी खाक करणार नाही, तिचा नाश करणार नाही, हे वरदान होतं. आणि एकदा ती होलिका आपल्या भावाकडे येते हिरण्यकश्यपकडे आणि म्हणते की या प्रल्हादाला मारण्यासाठी मी प्रयत्न करते, मला तू एक चान्स दे. तेव्हा हिरण्यकश्यप आपल्या बहिणीला एक चान्स देतो आणि मग गोवऱ्या रचून छानपैकी एक आरास केली जाते, होळी केली जाते. त्याच्या बरोबर मधोमध होलिका बसलेली असते, कारण अग्नी तिला भस्म करणार असते असं तिला वर ब्रह्मांकडून मिळालेला असतो. आणि मग मांडी घालून बसते आणि त्या मांडीवरती भक्त प्रल्हादाला घेतलं जातं आणि भक्त प्रल्हादाला मांडीवरती घेऊन ती बसते आणि त्याच वेळेला जी गोऱ्या रोवलेली जी आरास असते ती पेटवली जाते. आणि ज्या वेळेला ती गोऱ्या रोवलेली आरास ही पेटवली जाते आणि ती पेट घ्यायला लागते, त्यावेळेला एक आकाशवाणी होते आणि ती आकाशवाणी अशी असते की होलिका तुला वरदान मिळालेलं आहे, ते वरदान फक्त तुला स्वतःच्या संरक्षणासाठी मिळालेलं आहे. जर त्याचा गैरवापर तू केलीस, त्याचा जर गैरवापर केलास तर तुझा त्यात नाश होईल, अशी आकाशवाणी होते. आणि ती आग त्या होलिकेला जळून खाक करते, पण भक्त प्रल्हाद जो असतो तो जळत नाही, तो सुखरूप तसाच राहतो. म्हणजे काय की ज्या वेळेला एखादी गोष्ट तुम्ही गैरमार्गासाठी त्याचा जर वापर केला
तर नक्कीच आपला नष्ट आपण नक्कीच होणार असतो. पण हा भक्त प्रल्हाद इतका छोटा आहे, पण आपल्याला ही शिकवण देत असतो, की भले कुणीही कितीही तुम्हाला त्रास दिला, पण तुम्ही जर योग्य मार्गावरती असाल, योग्य ट्रॅक वरती असाल, तर तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. तुमचं आयुष्य हे चांगल्या मार्गावरती, रुटीन वरती येतं. चांगला मार्ग तुमच्या आयुष्यामध्ये सापडतो आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होत असतं. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण मात्र छोट्या-छोट्या अडचणी आल्या, तर त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी खरंच मार्ग योग्य आहेत की अयोग्य आहेत याचा विचार करत नाहीये आणि आपण खरंच सहजच त्याच्या पाठीमागे लागत असतो. पण इथं आपण विचार केला पाहिजे, खरंच त्या गोष्टी योग्य आहेत का? त्या केल्या पाहिजेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं, की त्यातून आपल्या आयुष्याला पुढं काय मिळणार आहे, हे सुद्धा आपण त्यातलं पाहायचं आहे. हा एक पौराणिक भाग झाला. दुसरा एक पौराणिक भाग असा सुद्धा आपल्याला लक्षात येतो, की श्रीकृष्ण भगवंतांना मारण्यासाठी सुद्धा कंसाने खूप प्रयत्न केलेले होते आणि त्यावेळेला सुद्धा त्या काळामध्ये भगवान श्रीकृष्णांना मारण्यासाठी पूतना या राक्षसनीला पाठवलेलं होतं. पण भगवंत श्रीकृष्ण हे जाणते होते. त्यांनी हे जाणलं आणि हे जाणल्यानंतर नगरवासियांनी नगराच्या बाहेर एक आरास केली होळीची आणि त्यामध्ये त्या आगीमध्ये त्या पूतना राक्षसिणीला ढकलून करून तिचा वध केलेला होता. हे आपल्याला लक्षात येतं ते श्रीकृष्ण भगवंतांसाठी. मग मला सांगा, की आपण एक सामान्य मनुष्य आहोत. आपल्यामध्ये पण अडचणी येतात. पण जर आपण श्रीकृष्ण भगवंतांचा जर विचार केला, की जन्माच्या आधीपासूनच त्यांच्यावरती अनेक संकट आलेली होती. जन्म सुद्धा तुरुंगात झाला. बरं तुरुंगात झाल्यानंतर सुद्धा त्यांना स्वतःच्या आई वडिलांच्या जवळ राहता आलं का? नाही. आई वडिलांना सोडून त्यांना यशोदेकडे यावं लागलं. यशोदेच्या ठिकाणी त्यांचं लहानाचं मोठे झाले. पण तिथे लहानाचे मोठे होत असताना साधे जे बाकीचे सवंगडी असतात त्या सवंगडींच्या बरोबर गायी निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यांची वाढ होत गेली आणि ही वाढ होत असताना सुद्धा त्यांना मारण्यासाठी बरेच जण प्रयत्न केलेले होते आणि बरेच जण प्रयत्न करून सुद्धा श्रीकृष्ण भगवान त्यातून वाचलेले होते. मग आपण तर सामान्य मनुष्य असतो. मग आपल्याला सुद्धा या छोट्या छोट्या अडचणी येत असतात आणि त्या अडचणी आलो की आपण डळमळतो आणि स्वतःच्या नशिबाला आपण दोष देत बसतो. इथं स्वतःच्या नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा त्या नशिबाला घडवण्यासाठी आपल्याला जो मार्ग पाहिजे तो मार्ग आपण शोधायचा असतो. पण आपण काय करत असतो की त्या नशिबाला दोष देत 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 बसतो आणि मग स्वतःचाच तिरस्कार करायला लागतो. स्वतःमध्येच नकारात्मकता यायला लागते आणि नकारात्मकता यायला लागलं की आयुष्य नीरस वाटायला लागतं. आणि त्याच वेळेला हे जे सण येतात, हे सण आयुष्य जगण्यासाठी एक नवीन उमेद देत असतात आणि त्या उमेदीवरती आपण छानपैकी आयुष्य जगत असतो. आणि म्हणूनच आयुष्य जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, स्वतःसाठी जरी काही करता नाही आलं, स्वतःसाठी जरी काही करता नाही आलं, तर इतरांसाठी जगून बघावं. स्वतःसाठी काही नाही करता आलं, तर इतरांसाठी जगून बघावं. दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसवं पुसताना, दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसवं पुसताना त्यात आपलं प्रतिबिंब बघावं, त्यात आपलं प्रतिबिंब बघावं. या जगामध्ये आपण जर आपल्यासाठीच सगळं जगायला लागलो, तर कधीच आपल्याला आयुष्यात सुख मिळत नाही. पण आपण ज्यावेळेला इतरांचा विचार करतो, इतरांच्या डोळ्यातले आसू पुसायला लागतो, त्यावेळेला नकळतपणे आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसायला लागतं आणि मग आपल्या जीवनाला एक ताकद मिळत असते, एक ऊर्जा मिळत असते आणि तीच ऊर्जा, तीच प्रेरणा आपल्याला आत्मविश्वास निर्माण करते आणि या जीवनाबद्दल आनंद निर्माण करत असते. जसं होळीमध्ये आज संध्याकाळी तुम्ही होळी पेटवता आणि त्यावेळेला काय प्रार्थना करता, की जे आयुष्यातली संकट आहेत, वाईट प्रवृत्ती आहे, वाईट गोष्टी आहेत, नकारात्मक गोष्टी आहेत, त्या सगळ्या नकारात्मक गोष्टी त्या होळीमध्ये जळून जाऊ देत. पण इथं मला प्रश्न विचारावासा वाटतो, की रोज इतक्या गोष्टी आपल्या अवतीभोवती असतात. मग त्या वर्षातल्या एकाच होळी पौर्णिमेला आपण जाणून खाक करायचे असतात का? नाही. तर त्या रोज, रोज संध्याकाळी त्या सोडून टाकायच्या असतात, त्या जळून खाक करायच्या असतात. पण आपण एकाच दिवशी सगळं खाक करतो आणि खूप पॉझिटिव्ह असल्यासारखं वाटतं आणि दुसऱ्या दिवशी आहे तसं रुटीन आपलं फॉलो केलं जातं. पण असं न करता दररोज आपल्या मनातल्या ज्या नकारात्मक प्रवृत्ती आहेत, अहंकार आहे, गर्व आहे, तिरस्कार आहे, राग आहे, क्रोध आहे, तो रोजच्या रोज तिथल्या तिथं आपण जळून खाक केला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आपल्याला आयुष्यामध्ये खूप छान प्रगती करता येते. आणि त्यामुळे कवी केशवसुतांची एक ओळ मला खूप आठवते आणि ती खूप ओळ मला आवडते. ती ओळ अशी आहे, की
जुने जाऊ द्या मरणा लागूनी, जळून किंवा पुरून टाका. म्हणजे काय की जे जुनं घडलं ते उकरत बसण्यापेक्षा जुने जे चुकीचे अनुभव आलेले आहेत, ज्या गोष्टी आपण चुकीच्या केलेल्या आहेत, जे चुकीचे विचार केलेले आहेत, तर एकतर ते जाळून टाका किंवा पुरून टाका. त्यावेळेलाच नवीन गोष्टी आपल्याला भरता येतात, नवीन गोष्टी आपल्याला करता येतात. घागरीतलं आधीचं पाणी तुम्ही काढून टाकल्याशिवाय नळाचं नवीन पाणी भरता येत नाही. तसंच आपल्या मनातले नको असणारे विचार, डोक्यातले नको असणारे विचार आपण काढून टाकल्याशिवाय चांगले विचार येत नाही. आणि हेच चांगले विचार आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देत असतात. आणि त्यासाठी आज होळीच्या दिवशी एक मंत्र मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. तो मंत्र कोणता आहे? स्वार्थासाठी कामापुरती जवळ आलेली माणसं काही क्षणात तुटतात. स्वतःसाठी कामासाठी जवळ आलेली माणसं काही क्षणात तुटतात, पण विचारांनी आणि प्रेमाने जुळलेली माणसं आयुष्यभर रतन राहतात, आयुष्यभर सोबत राहत असतात. मग आपण सुद्धा आपल्या सोबत अशी माणसं ठेवली पाहिजेत, ती फक्त स्वतःसाठी नाही, तर ती प्रेमासाठी, आपुलकीसाठी आणि चांगल्या विचारांनी आपल्या जवळ आलेली अशी माणसं आपल्या समोर ठेवली पाहिजेत. आपण पहा की टीव्ही पाहतो. टीव्ही पाहत असताना आपण सीरियल पाहतो किंवा पिक्चर पाहतो. त्या कलाकारांना आपण कधी भेटलेलं नसतं, त्यांच्याशी कधी आपण बोललेलं नसतं. पण टीव्हीच्या पडद्यावरती जेव्हा 2 कलाकार येत असतात, त्यातला एक हिरो असतो, एक विलन असतो. ज्यावेळेला हिरोला आपण पाहतो किंवा हिरोईनला पाहतो, त्यावेळेला त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार निर्माण होतात. खरं तर आपण त्याला भेटलेलो नसतो. पण विलनला पाहिलं की लगेच त्याच्याविषयी वाईट विचार, निगेटिव्हिटी किंवा त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये तिरस्कार निर्माण व्हायला लागतो. त्या विलनला आपण कधी भेटलोय का? त्याच्याशी कधी बोललोय का? किंवा त्यांनी आपल्याला काही केलंय का? नाही. तरी सुद्धा हे होत असतं. हे कशामुळे होत असतं? कारण पडद्यावरती जी भूमिका ते साकारत असतात, ती भूमिका साकारत असताना त्यांच्या भोवती एक औरा तयार होत असतो. आणि तो औरा जो असतो तो पॉझिटिव्ह असेल तर त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम, आपुलकी, जवळीकता निर्माण होत असते. पण त्याच वेळेला जर ती नकारात्मक व्यक्ती असेल तर त्याच्याभोवती ती नकारात्मक औरा तयार होतो आणि मग त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये तिरस्कार निर्माण होत असतो. मग आपल्या भोवती सुद्धा असा पॉझिटिव्ह औरा तयार करण्यासाठी आपल्या जवळ जर चांगल्या गोष्टी असतील तरच ह्या सगळ्या गोष्टी शक्य असतात. नाहीतर कधीही शक्य असत नाहीत. म्हणजे जर चापाच्या फुलाच्या सानिध्यात गेला तर तुम्हाला चाफ्याच्या फुलांचा वास खूप छान मस्तपैकी येणार. पण तेच निवडुंगाजवळ गेलात तर निवडुंगाजवळ तुम्हाला काटे मात्र टोचणार आहेत. तसंच आपल्या आयुष्यामध्ये असतात. मग आयुष्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टी आपण घ्यायच्या आहेत आणि त्या पॉझिटिव्हिटीने आपण पुढे जायचं आहे. मग या होळीच्या सणामध्ये जे दुरावलेली नाती आहेत, एकमेकांबद्दल जे गोड गैरसमज झालेले आहेत, मी गोड गैरसमज म्हणते कारण आपल्याला वाटत असतं की मी बरोबरच आहे, समोरच्याचं चुकलेलं आहे. जो आपला हा गैरसमज आहे, ते गैरसमज सगळे जळून खाक करायचे आहेत. कारण आयुष्य हे क्षणभंगुर आहे. आणि या आयुष्याचं मोल आपल्याला निघून गेल्यानंतर कळण्यापेक्षा आहे तोपर्यंत कळणं आणि या होळी सणामध्ये आपण सगळेजण एकत्र येणं महत्वाचं आहे. मी या ठिकाणी एक श्रीकृष्णाचं उदाहरण दिले तर आपण हा होळी सण आज आणि उद्या धुलीवंदन आणि त्याच्यानंतर रंगपंचमी साजरी करतो. पण तुम्ही वृंदावन मध्ये गेलात तर वृंदावन मध्ये हा होळीचा जो सण असतो, रंगांचा जो सण असतो, हा रंगांचा सण जवळ-जवळ 60 दिवस साजरा केला जात असतो. म्हणजे वृंदावन मध्ये ही पॉझिटिव्हिटी आहे. ती पॉझिटिव्हिटी कशामुळे आहे? तर सतत तिथं आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असतं. मग या सणांच्या माध्यमातून फक्त बाहेर जाऊन होळी रंग लावण्यापेक्षा आपल्या कुटुंबामध्ये रंग असणं सुद्धा, प्रत्येकामध्ये रंग असणं सुद्धा आवडतं. आजकाल बघा की ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवरती एखादं चित्र आलं तर आपल्याला ते पाहायला नको वाटतं. कारण त्या ब्लॅक अँड व्हाईट मध्ये फक्त पांढरा आणि काळा हे 2च रंग असतात. आपल्याला टीव्हीच्या स्क्रीनवरती कलर कलर पिक्चर हवे असतात. मग आपल्याही आयुष्यामध्ये कलर कलर पिक्चर असावे लागतात. मग कलर कलर पिक्चर असण्यासाठी काय असावं लागतं? तर सगळ्या प्रकारची माणसं आपल्या आयुष्यामध्ये असावी लागतात. काही रागीट असावी लागतात, काही प्रेमळ असावी लागतात, काही प्रेरणा देणारी असावी लागतात, कधी हळवी असावी लागतात. अशी सगळी जी माणसं असतात ना, ती आपल्या बरोबर असतील, आपल्या सोबत असतील, तर आपल्या आयुष्यामध्ये हे रंग भरले जाणार आहे. जर जेवणाच्या ताटामध्ये फक्त तुम्ही चपाती, भाजी खायला लागलात, तर आवडत नाही. तर जेवणाच्या ताट्यामध्ये पंचपक्वान्न लागतात. म्हणजे काय की चपाती, भाजी, भात
त्याला छानपैकी चटपटीत आंबट गोड चव देणारं छानपैकी लोणचं असावं लागतं. मीठ थोडं असावं लागतं, जिथं कमी पडलंय त्याच्यामध्ये घालून छानपैकी त्याचा स्वाद घेता येईल. एक आंबट तुरट लिंबूचं फोड असावी लागते. या सगळ्या गोष्टी आणि त्याच्याबरोबर काही ना काहीतरी गोडधोड पण असावं लागतं. तसा आयुष्याचा प्रत्येक दिवस त्या पंचपक्वान्नाच्या ताटासारखा भगवंत आपल्या आयुष्यामध्ये देत असतो. पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि निगेटिव्हिटीकडे जात असतो. बघा, पूर्वी काय करायची की नजर लागली तर ती नजर काढून कुठं टाकायचे? गावाच्या वेशीच्या बाहेर. म्हणजे गावाच्या वेशीच्या बाहेर सगळ्या वाईट गोष्टी जाऊ देत आणि गावाच्या वेशीच्या आत प्रवेश केल्यानंतर सगळ्या पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टी असू देत, अशी आपली जुनी जी लोक असायची ती करायची. आणि त्यामुळं ते उतारा टाकल्यानंतर ते काय करायचे? नजर लागली तर ती नजर काढून इथं तिथं शेजारी पाजारच्यात नाही टाकायचे, ते गावाच्या वेशीच्या बाहेर नेऊन टाकायचे आणि मग ती गावामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी यायची. मग तसं आज आपल्या प्रत्येक घराला एक कंपाऊंड आहे, एक गेट आहे. मग त्या वाईट गोष्टी ज्या आहेत, ज्या आपण आपल्या घरावरून, आपल्या माणसांच्या वरून, आपल्यावरून ती नजर काढून गेटच्या बाहेर आपण टाकलो तर रोजच आपल्या घरामध्ये होळी ही साजरी केली जाणार आहे आणि रोजच आपण होळीचा सण मस्तपैकी साजरा करतो. जाताना आज होळीच्या निमित्त एकच उदाहरण देते आणि थांबते. एकदा एका जंगलाला आग लागलेली असते आणि जंगलाला आग लागल्यानंतर छोटीशी चिमणी आपल्या चोचीमध्ये एक एक पाण्याचा थेंब घेऊन ते आग विझवण्याचा प्रयत्न करत असते. मग आपल्या चोचीमध्ये ते पाणी घ्यायची आणि जाऊन जिथं आग लागलेली आहे त्या आगीवरती टाकण्याचा प्रयत्न करायची. त्यावेळेला सगळे जे प्राणी असतात जंगलातले, ते सगळे जंगलातले प्राणी त्या चिमणीला म्हणतात, अगं अगं चिमणी एवढीशी तू, अगं अगं चिमणी एवढीशी तू, तुझी चोच एवढी, आगीला तू विझवणार कशी? त्यावेळेला चिमणी म्हणते की मी जरी एवढीशी असेल, माझ्या चोचीमध्ये एक थेंब पाणी जरी असेल, तर या इतिहासामध्ये, या जगामध्ये एक तत्व आहे. ते तत्व खूप महत्वाचं आहे आणि ते सगळ्यांनी आपण ठेवलं तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये होळीसारखा एकच दिवस वर्षातून सण येणार नाही, तर रोजच येणार आहे. ती चिमणी खूप छान उत्तर त्या जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना देते. ती म्हणते की आजपर्यंत या जगाच्या, या सृष्टीचा एक नियम आहे. तो नियम असा आहे, मी एवढीशी आहे, माझी चोच एवढी आहे, माझ्या चोचीमध्ये एकच थेंब पाणी भरतं, पण या विश्वाचा एक नियम आहे, आग लावणाऱ्यांपेक्षा आग विझवणाऱ्याचं नाव हे इतिहासामध्ये लिहिलं जातं. आग लावणाऱ्याचं नाव इतिहासामध्ये लिहिलं जाणार नाही. त्यामुळं जरी माझ्याने आग नाही विझली, तर या सृष्टीच्या इतिहासामध्ये माझं नाव हे आग विझवणाऱ्यांमध्ये जाणार आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून ती आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असते आणि त्यावेळेला बाकीचे सगळे येऊन तिला मदत करायला लागतात आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला जात असतो. मग मला सांगा, या सृष्टीवरती अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या नको आहेत, पण आपण विचार करतो की मी एकटी बदलून काय होणार आहे. पण तुम्ही एकटं बदललात तर हळूहळू तुम्हाला पाहून जग बदलायला लागतं. तुमची एक सवय बदलायला लागली तर ऑटोमॅटिकली घरातल्या बाकीच्यांच्या सवयी बदलायला लागतात आणि त्यासाठी चांगलं मार्गदर्शन आपल्या आयुष्यामध्ये प्रेरणा देणारं असावं लागतं आणि प्रेरणा देण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम छानपैकी शतायुषी फॅमिली ही करत असते. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, बोलके करण्यास हवे असते संभाषण, बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन, आधारासाठी हवे असते आश्वासन आणि योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक असते मार्गदर्शन. आणि हेच चांगलं मार्गदर्शन जसं भक्त प्रल्हादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घेतलं, श्रीकृष्णाने त्यांच्या आयुष्यामध्ये घेतलं, तसं आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये घेऊन चांगलं मार्गदर्शन करायचं आहे. नकारात्मक, वाईट विचार, वाईट सवयी, वाईट गोष्टी, वाईट प्रवृत्ती, वाईट अनुभव हे पाठीमागं टाकून पुढे चांगल्याने सुरुवात करायची आहे. आणि ही चांगली सुरुवात करण्यासाठी सतत आपल्याला शतायुषी फॅमिली गाईड करत असते. कारण या शतायुषी फॅमिलीवरती तर रोजच होळी होत असते. तुम्ही म्हणाल की का होळी होत असते, तर बघा, आज आपण एक्सपिरियन्स ऐकलं की ताईंना कितीतरी टॅबलेट चालू होत्या, वजन जास्त होतं, शुगर आहे, थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. मग त्या प्रॉब्लेम मधून, अडचणीमधून त्या बाहेर पडल्या, म्हणजे त्यांच्या वाईट अनुभव, आतापर्यंत आलेले वाईट गोष्टी त्या आजच्या होळीमध्ये नाही तर या शतायुषी फॅमिलीच्या होळीमध्ये टाकून देऊन आयुष्याला एक नवी सुरुवात करणार आहेत, छान सुरुवात करणार आहेत.
मग आपल्या आयुष्याची सुरुवात कधी होते चांगली, ज्या वेळेला एक एक प्रॉब्लेम आपल्या आयुष्यातून कमी व्हायला लागतात, निघून जायला लागतात, त्यावेळेला हे सगळं होत असतं. पण हे फक्त कानाने ऐकून तोंडाने बोलून होत नाही, तर हे कृतीतून होत असतं. त्यामुळे प्रत्येकाने जे चांगलं गाईड केलं जातं त्या पद्धतीनं बदल केलात तर नक्कीच आपलं आयुष्य खूप सुंदर आणि रंगेबेरंगी कलरनी हे नटलेलं आयुष्य आपल्या आयुष्यामध्ये कलरच कलर राहणार आहेत. आणि या कलर मध्ये आपल्या आयुष्याबद्दल आपल्याला अभिमान वाटणार आहे आणि कृतज्ञता वाटणार आहे. त्यामुळे या होळीच्या सणामध्ये फक्त रंग एकमेकांना लावण्यापेक्षा प्रेमाचा आपुलकीचे संबंध आपण निर्माण केले पाहिजेत. फक्त होळी आणि रंगपंचमी साजरी करत असताना पाण्याचा कमीत कमी वापर करा, नैसर्गिक रंगांचा जास्त वापर करा आणि शक्यतो कोरडे रंग लावा, पण ते लावत असताना कुणाच्या नाकात, डोळ्यात, तोंडात जाणार नाही ना याचा विचार करा. कारण आपल्यामुळं कुणाला त्रास होऊ नये. त्यामुळे ही हेल्दी हॅपी होळी आपण साजरी करायची आहे आणि इथं हेल्दी हॅपी हा जो आहे तो फक्त आज एका दिवसापुरतं नाही, तर ही होळी, हे रंग, हे हॅपी आणि हेल्थ आपल्याला आयुष्यभर लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण अर्चिता मॅडम साठी. भारी आहे की नाही? रोज पोळी करणार आता होळीला, त्याच्यानंतर मस्त तूप घालणार आणि ते खाणार. खावा, काय प्रश्न नाही, आम्ही पण तेच करणार आहे. पण नको असणाऱ्या गोष्टींचं दहन, नको असणारे विचार, नको असणारं कर्म. सुमेध सरांनी गाणं पण लय भारी लावलं होतं सकाळी. आणि त्याच्यामुळे ना हे सगळं आपल्याकडं निघून जाऊ, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदानं म्हणजे वेगवेगळे कलर तुम्हाला जे पाहिजेत ते सगळं सगळं तुम्हाला भेटो, ह्याच खऱ्या होळीच्या शुभेच्छा आहेत. आणि ही होळी आयुष्यभर रोज आपण आपल्यातनं मोबाईलला मात्र डिलीट मारतो आणि आपल्याला काल कोण असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, ते असं झालं, ते तसं झालं, काय काय आठवतं एकदा बघा बघूया. सगळं सोडून द्या, हेच खरी होळी असणार, होळीचा आनंद असणार आहे. चलो जाऊ आपण आता वेट लॉस मॅरेथॉनच्या फ्लायर कडे. जोरदार क्लॅपिंग करणार. अजून एक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना देत असताना तुम्ही आज होळीचे कलरचे इकडे तिकडे फ्लायर आणि हे पाठवण्यापेक्षा आज 2च लोकांना उद्या आपण कॉलवर जॉईन करू. कारण एवढे छान विचार ऐकायला पैसे नाही लागत ना. असं कनगड्डा पकडू, रोज ऐकायला लावू आणि या सवयी लावाव्या लागतात. आणि आज शुभेच्छांच्या ऐवजी ही लिंक द्या आणि या एक कॉल करा, 2 लोकांना कॉल करा. उद्या तुला सकाळी कॉल करणार आहे म्हणून आणि उद्याला बसवा, कारण उद्याला मनावर ऐकायचंय परत आपण.